यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील अजंती पारधी पेढ्यावर 4 महिन्यांच्या चिमुकलीच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. लसीकरणानंतर मुलीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला असून या घटनेनंतर संतप्त पारधी समाजाने तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मात्र आरोग्य विभागाने हे आरोप फेटाळले असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील अजंती पारधी बेड्यावर 4 महिन्यांच्या चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाने अंगणवाडीत आयोजित केलेल्या लसीकरण शिबिरात संबंधित बालिकेला लस देण्यात आली होती. त्यानंतर रात्री 10च्या सुमारास ती झोपली आणि सकाळी 4 वाजताच्या सुमारास तिची कोणतीही हालचाल होत नसल्याचे आई वडिलांच्या निदर्शनास आले. यानंतर तिला तपासणीसाठी नेण्यात आले असता तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. लसीकरणानंतरच हा प्रकार घडल्याने पालकांनी चुकीच्या लसीकरणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. सकाळी शाळेमध्ये प्राथमिक मराठी शाळेमध्ये नेलं गेलं आणि त्यांना लस दिली. लस दिल्यानंतर मग 4 वाजतामध्ये त्याच्या आईवडिलांना माहीत पडलं आणि मला पण माहीत झालं. मग मला माहीत झाल्यावर मी सगळ्यांना फोन केले, साहेब असं असं घडलेलं आहे सकाळपासून. आणि एकच आमची मागणी आहे, शासनाने वारंवार आमच्याच बळी घेण्याची जबाबदारी आहे आणि शासनाने अजूनही आमचं लक्ष का दूर आहे बा. कारण आम्ही 10 वाजतापासून इथून बसून आहे. पोलीस स्टेशनला माहीत दिलं, डॉक्टरना माहीत दिलं, तहसीलदाराला माहीत नाही का. सगळ्याला आम्ही सूचना दिल्या. मागं असंच एक प्रकरण घडलं माझ्या हलगीच्यामुळे आणि शासनाच्या हलगीच्यामुळे किती बळी घ्यायची, माझे हे म्हणणं आहे. आणि तहसीलदाराला काय प्रकार नेमका झालेला आहे, चिमुकलीचा मृत्यू कसा झाला तुम्हाला काय माहिती आहे त्याला? आम्हाला फक्त माहिती आहे की सकाळी त्यांना लस दिल्यामुळे असा संशय आहे आणि आम्हाला अंदाजात काही माहीत नाही. आणि आम्ही जर दिशेक्षुर असल्यामुळे आम्हाला माहीत पडलं नाही अंदाजामध्ये. पीएमची मागणी आहे. काय मागणी करतात? आमची मागणी एक आहे की साहेब शासनाने तहसीलदारांनी यावं आणि त्या चिमुकल्याचा पीएम करावी अशी विनंती करू. या घटनेनंतर अजंती पारधी बेड्यावरील पारधी समाजाने तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करत चौकशीची मागणी केली आहे. मी लसीकरण मध्ये गेलो होतो, 4 इंजेक्शन टाकले त्याले. घरी आणलं, घरी खेळत होती, चांगलीच होती, त्याला बिमार नाही, काहीच नाही होती, ते चांगली खेळत चांगलीच होती. आज आम्ही इथं 10 वाजेपर्यंत काही इथं बसून आहो. ते नाही इथं कोई कलेक्टर बी नाही आहे, कोणतं काहीच नाही येऊ राहिले, कोई पाहू बी नाही राहिले आमच्या समोर. झोपूनच होती रात्री. अंधार होतं, लाईट बी नाही होतं, तिथं काहीच नाही होतं. 4 लक्ष टाकले होते त्या अंगणवाडीमध्ये. घरी आली, खेळत होती, ते मग झोपून गेली. रात्री बी उठली, दूध टाकलं त्याला, मग खेळूच होते ते. तो अंधार, लाईट बी नाही होतं तिथं घरी. म्हणजे 4 वाजता माहित पडलं आम्हाला. म्हणजे 4 वाजता आम्ही उठलो होतो, पोरगीला काहीच जाण नाही आहे, बिमार बी नाही, ताप बी नव्हतं, काहीच नाही होतं त्याला. इंजेक्शन देतात. मात्र आरोग्य विभागाने लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची कोणतीही प्राथमिक कारण नसल्याचे स्पष्ट केले आहेत. हीर मच्छेंद्र भोसले ही 4 महिने 17 दिवसांची मुलगी आज दिनांक 7 जुलै रोजी तिचा मृत्यू झालेला आहे आणि रात्री झोपेतच हा मृत्यू झालेला आहे. काल आम्ही तिथे लसीकरण सत्र आमचं होतं आणि त्या ठिकाणी 10 बालकांना लस देण्यात आली. तसेच 4 गरोदर मातांना पण तिथे तपासणी आणि लसीकरण करण्यात आलेलं आहे. आज प्रत्यक्ष भेट दिली असता सर्व लाभार्थ्यांना प्रत्यक्ष भेट दिल्या गेली आणि लाभार्थ्यांची चौकशी केली असता किंवा प्रत्यक्ष पाहिलं असता कोणत्याही लाभार्थ्याला या व्हॅक्सिनेशनमुळे त्रास झालेला नाही. या बाळाला वॅक्सिन दिलं होतं आम्ही OPV, IPV, त्यानंतर PCV
रोटा आणि पेंटा असे अँटीजन आम्ही तिला दिले होते आणि सेम लसी आम्ही इतर 4 बालकांना पण दिलं होतं. असं एकूण 5 बालकांना सेम लसीकरण आम्ही काल केलेलं आहे. इतर 4 बालकांना कुठल्याही प्रकारचा त्रास यामध्ये झालेला नाही आहे. सगळे सुदृढ आहेत आणि पालकांच्या मते काल दिवसभर ती लस दिल्यानंतर ती बच्चू खेळत होती. नॉर्मल बिहेवियर होतं सर्व आणि दूध पण घेतलेलं आहे तिने दिवसभरात. शेवटचं ब्रेस्टफीडिंग मातेनी रात्री 10 वाजता केलेलं आहे आणि त्यानंतर जमिनीवर तिचे आई बाबा आणि मध्ये ती बच्चू या प्रकारे जमिनीवर रात्री झोपलेले आहेत आणि सकाळी 4च्या दरम्यान, पहाटे 4च्या दरम्यान तिच्या वडिलांना ती मुलगी हालचाल करत नाही असं निदर्शनास आलं. आजीने नाडी तपासून मुलगी मृत असल्याचं हे केलं, निदान केलं. पहाटे आपली टीम तिथे गेली आणि पुढचे सगळे इन्व्हेस्टिगेशन्स आपण तिथे केलेले आहेत. नेमका तिचा मृत्यू कशामुळे झाला, काय प्राथमिक अंदाज वैद्यकीय विभागाचा आहे? सर, सेम बॅचची लस आपण सेम वायल आपण सर्व लाभार्थ्यांना वापरलेलं आहे. बाकी लाभार्थ्यांना तर कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे. तर लसीकरणामुळे निश्चितच या बाळाचा मृत्यू झालेला दिसत नाही आहे. तर इतर कारणांचा शोध घेण्यासाठी आपण त्या बाळाचं PM होणं हे अत्यंत आवश्यक आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच समोर येणार असून प्रशासन आणि आरोग्य विभागाकडनं पुढील तपास सुरू आहे. 4 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पालकांनी लसीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले तरी आरोग्य विभागाने ते आरोप फेटाळले आहेत. आता सर्वांचे लक्ष शवविच्छेदन अहवालाकडे लागले असून त्यानंतरच या घटनेचे सत्य समोर येणार आहे.